आज न उठल्या लगेच कामाला लागले होते बघा. उठल्या आधी नाश्ता करायला घेतला. म्हटलं चला आज उपमा बनवावं. पोहे वगैरे खाऊन खूप जास्त कंटाळा आला होता. उपमा बनवून घेतला. उपमा सगळ्यांना दिला आणि नंतर फुलं वगैरे तोडून घेतले बघा, कारण झाडाला खूप जास्त फुलं लागले होते. त्यासाठी सगळे फुलं जे आहेत तोडून घेतले. नंतर लगेच किचन वगैरे जे आहे ते साफ करून घेतलं मी, कारण लगेच हातात सगळं साफ करून घेतलेलं बरं पडतं. नंतर करायचं म्हटल्यावर खूप जास्त कंटाळा येतो, कारण एकदा जर आपण बसलात ना तर ते उठायचं, नंतर काम करायचं खूप जास्त कंटाळा येतो. लगातार लागत राहिलात ना तर सगळे काम आपले सुरळीत होऊन जातात. तर सगळं गॅस वाटा जे आहे ते सगळं काही धुवून वगैरे, जोपर्यंत मी पाणी टाकून धुवून घेत नाही तोपर्यंत मला धुल्यासारखं वाटतच नाही. असं मी पाणी टाकून सगळं धुवून घेते. नंतर आपलं सिंक जे असतं ना ते सगळं पण आपण घासून घेतलं पाहिजे. दरवेळेस आपण जेव्हा आपण भांडे घासतो तेव्हा आपण धुवून घेतल्याला बरं पडतं, ते स्मेल वगैरे येत नाही. किचन वगैरे सगळं क्लीन झालं. संध्याकाळी मी मस्त अशी पाणीपुरी केली ती बघायते मी. सगळे मस्त असे खायला बसले होते आणि सगळ्यांसाठी करायची होती, थोडीशी जास्तच केली होती. नंतर पाणीपुरी वगैरे खाली तर नंतर झोपायच्या टाइमला चेहऱ्यावरती वगैरे स्प्रे मारला पाण्यात. आणि ना हे माझं डेलीचं रुटीन आहे बघा, चेहरा वगैरे सगळं साफ करून झोपायचा आणि डेलीची जी क्रीम असते ते लावून झोपायची. तर चला भेटूया तोपर्यंत. बाय बाय. चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा केलं नसेल तर.